श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. 9व्या अध्यायातला हा 31वा श्लोक आहे, त्याच्यावर आज आपण प्रवचन करणार आहोत. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत गच्छन्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. भगवान सांगतात की मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की अपिचेत दुराचारो, तो दुराचारामधला दुराचारी जरी असला तरी तो मला माझं भजन करतो अनन्य भावाने, तो मला साधू प्रमाणेच मान्य आहे, असं भगवंतांनी सांगितलं. असा जो भक्त आहे म्हणाले, त्याचं पुढे काय होतं? हो, तो दुराचारी होता, मग त्याचं काय झालं? तर सांगतात, हे अर्जुना, तो जो दुराचार्यातला दुराचारी होता, परंतु तो माझा भक्तिभावाने भजन करणारा होता आणि त्याचा निश्चय झाला. माझ्या भक्तीच्या ठिकाणी त्याचा दृढ निश्चय झाला की पुढचा मार्ग काय झाला, त्याचा पुढे त्याच्यात काय बदल झाला, त्याची अवस्था काय झाली, ती या श्लोकामध्ये सांगतात भगवान. क्षिप्रम भवति धर्मात्मा, तो म्हणजे लगेच, त्वरित, त्याला वेळ नाही, तो लगेच धर्मात्मा होतो. अहो, आधी दुरात्मा होता तो सद्गुरूंना शरण गेला आणि त्याने दृढ निश्चय केला भक्ती करण्याचा आणि त्यांनी तशी भक्ती केली. तो क्षिप्रम भवति धर्मात्मा, तो त्वरित धर्मात्मा. आणि मग काय झालं म्हणाले, धर्मात्मा झाला तर शाश्वत शांती निगच्छति, आणि म्हणजे नेहमीसाठी राहणाऱ्या परम शांतीला तो प्राप्त झाला. नाही, आज मला सकाळी शांत वाटत होतं आणि संध्याकाळी आल्यावर अशांत वाटतंय, दुपारी झोपून उठल्यानंतर शांत वाटत होतं आणि रात्री शांत वाटत नाही, असं नाही म्हणाले. शाश्वत शांती निगच्छति, शाश्वत शांतीला प्राप्त होतो. शाश्वत शांतीच्या घरात जाऊन तो काय निघून जातो, निगच्छति. शाश्वत शांती नावाचं घर त्यांनी बांधलेलं आहे आणि तिथे तो निघून जातो आणि तिथे तो शांतीमध्ये रममाण होतो. कौन्तेय प्रतिजानीहि, हे कौन्तेया, त्याला भगवान जोर देऊन सांगतात, कौन्तेय प्रतिजानी, हे कौन्तेया, अत्यंत प्रेमाने त्याला कौन्तेय असं म्हणतात. हे तू निश्चयपूर्वक जाण म्हणले. प्रतिजानी ही म्हणजे निश्चयपूर्वक जाण की माझा भक्त कधीच नष्ट होत नाही. जरी तो दुराचार्यातला दुराचारी असला तरी सद्गुरूंच्या चरणी आला तर त्याच्यात कसा बदल होतो आणि तो कधीच नष्ट होत नाही, असं भगवान सांगतात. तेव्हा आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे दुराचार्यातला दुराचारी जरी असला तरी म्हणले भगवंताची अनन्य भावाने भक्ती जो करतो तो साधूप्रमाणेच मला मान्य होतो, असं भगवान सांगतात. आता या श्लोकात भगवान त्याची पुढे किती जलद गतीने प्रगती होत जाते ते सांगतात. म्हणाले, आपण जे अपराध केले त्याचा त्याला पश्चाताप होतो पहिलं. बघा त्याची प्रगती कशी होती, एक एक पायरीने तो पुढे करता जातो. अपिचेत दुराचारातल्या दुराचारी असला तरी एका पायरीने तो पुढे पुढे कसा जातो आणि तो ऊर्ध्वगतीने जातो, त्याची अधोगती होतच नाही. म्हणून तो पायरीवरून खाली येतच नाही, असं भगवान बजावून सांगतात. तो खाली येतच नाही म्हणले, तो वरती जातो. नाही ते 1-2 पायऱ्या वर गेला,
एकदम पायऱ्या खाली आला नाही. आपण केलेल्या अपराधांचा त्याला पश्चाताप होते, पहिली पायरी आहे. आणि असा पश्चाताप झाला की तो सद्गुरूला शरण जातो, हा ही दुसरी पायरी आहे. भगवान त्याला सद्गुरूंची भेटी करून देतात, हे दुसरी पायरी. मग सद्गुरू त्याला गुरुमंत्राचा संस्कार करतात, ही तिसरी पायरी आहे. ह्या चढत्या पायरीने त्याचा तो जात असतो, त्याची प्रगती होत असते. गुरुमंत्राचा संस्कार करतात आणि त्यामुळे काय होतं, त्याला अनन्य भावाने भगवंताची भक्ती करणं शक्य होतं. त्याचा अनन्य भाव सद्गुरूच्या ठिकाणी होतो आणि मंत्राने त्याची एकाग्रता होते आणि त्याची भक्ती करतो. मग सद्गुरू त्याला तसंच सोडून नाही देत त्याच्या दुराचाराला. मग त्याचा दुराचार म्हणजे चला आता काय तुझा दुराचार आहे, काय त्याचा आपण हे घेऊ म्हणा. मग त्याला सद्गुरू म्हणतात, काय तुझा दुराचार आहे? नाही सद्गुरू, मी असं केलंय, अमुक केलंय, एवढी पाप केली आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग सद्गुरू त्याला धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय याचं सविस्तर ज्ञान करून देतात. पण ज्याला पश्चाताप झाला त्याला सद्गुरू हे ज्ञान देतात. आणि जो ज्याला पश्चाताप झाला नाही तो काय म्हणतो, सद्गुरू ते सांगितलंय ना, आपण आता सद्गुरूला परत कशाला सांगा, त्याला ते ज्ञान होतच नाही. म्हणतात ज्ञानापासून तू वंचित होतो. तेव्हा म्हणलंय धर्म काय अधर्म काय याचं सविस्तर ज्ञान त्याला करून देतात आणि त्याचा आचार विचार उच्चार याची शुद्धता करतात. हे फार महत्वाचं आहे. अशी प्रगतीच्या पायऱ्या आहे, एक एक पायरीने तो पुढे चाललेला आहे. त्याचा आचार विचार उच्चार शुद्धता करतात. आणि म्हणून क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो असा लवकर त्वरित गतीने कसा धर्मात्मा होतो या त्याच्या पायऱ्या सांगतात. म्हणून तो शीघ्रतेने धर्मात्मा होतो. नाही तर तो नुसता सद्गुरूच्याकडे येतो बस आणि बाकीचा संसार चालूच आहे आणि बस, असं नाही म्हणत. शीघ्रतेने धर्माप्रमाणे आचरण करून तो धर्मात्मा होतो. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो आचरण करतो आणि धर्मात्मा होतो. मग त्याला काय होतं, तर त्याला शाश्वत टिकणारी अशी शांती प्राप्त होते. शाश्वत म्हणजे कधी भंग न होणारी शांती त्याला प्राप्त होते. या शांतीच्या अनुभवाची सुरुवात कुठे होते म्हटलं, आता शांतीचा अनुभव सुद्धा हळूहळू करता 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 येतो असतो. या शांतीच्या अनुभवाची सुरुवात अशी कशी होते, तर सद्गुरूंच्या आश्रयात आल्यापासून त्याला शांतीच्या अनुभवाची सुरुवात होते. सद्गुरूंना आधी शरण गेला, सद्गुरूंना आधी बघितलं, त्याला एकदम आनंद वाटला, एकदम शांत वाटलं. बघितल्यावर सद्गुरूंचं दर्शन घेतलं, एकदम शांत वाटलं. ही अनुभव शांतीच्या अनुभवाची सुरुवात आहे. सद्गुरूंच्या आश्रयाला आला आणि त्याला एकदम शांती वाटली. जसं झाडाखाली आला उन्हातून आणि त्याला शांत वाटलं, तसं सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो आला आणि वा त्याला शांत वाटलं. अरे जीवन म्हणलं एवढं हे आहे, धकाधकीच आहे. सद्गुरूंचं कार्य बघा, एकदम शांत आहे. सद्गुरूंचा आश्रय आल्यापासून शांतीची सुरुवात झाली. सर्वप्रथम सद्गुरूंचं शुद्ध आणि दिव्य प्रेम त्याला प्राप्त झालं. सद्गुरू त्याला प्रेमाने त्याला विचारपूस करतात. मग अशा आपल्या याचा फोन आला होता, कायच नाव आपल्याला, विनीतचा फोन आला होता. आम्हाला 2-3 दिवस त्याची आठवण होत होती आणि त्याचा फोन आला. मग त्यांनी सांगितलं की सद्गुरू असं माझ्या जीवनात असं घडत आहे, आता जीवन माझं सुरळीत होत आहे, आता मला आजच मुलगा झाला असं त्यांनी सांगितलं. त्याचं आपण अभिनंदन करूया सर्वजण आणि त्याचं जे आनंद आहे त्याच्या आनंदात आपण सहभागी होऊया. त्याला म्हणले सद्गुरू मी येणार आहे, म्हणले बाळाला घेऊन येणार आहे, आम्ही सगळे येऊ, तुमचे आशीर्वाद घ्यायला येऊ, तुमच्या आशीर्वादाने सर्व होत आहे म्हणले. आता त्याला कसं वाटत असेल, त्याला मुलगा झाला, कसं वाटत, शांत वाटत. आणि सद्गुरूंच्या
तो त्याचा भाव असा आहे की सद्गुरूंच्या प्रेमाने, सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे झालाय. कारण त्याला आम्ही आताच काही महिन्यापूर्वी आम्ही त्याला गुरुमंत्र दिला होता आणि तेव्हापासून त्याची प्रगती सुरू झाली. त्याचा लक्षात आलं तेव्हा म्हणले अशी त्याच्या शांतीची सुरुवात नाही तर एवढी अशांती होती त्याच्या जीवनामध्ये, काही गोष्टी घडतच नव्हत्या. आणि तेव्हापासून त्याचं जीवन घडायला लागलं नाही, शांती त्याच्या जीवनात यायला लागली. आणि आज त्याला केवढं शांत वाटत असेल, आजचा त्याचा अनुभव असेल, अशी हळूहळू शांती येत जाते. त्याचा आजचा जो अनुभव आहे त्याला शांतीचा अनुभव असतो. पण ही शांती त्या सद्गुरूंच्या कार्यामुळे, सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाली. तेव्हा त्याचा संसार तापाने तापलेलं त्याचं मन शांत होत, त्याच्या जीवनात गोष्टी सुरळीत व्हायला लागतात, आनंदाचे प्रसंग येत राहतात. त्याच्यामुळे तो शांत होतो, त्याचं अज्ञान हळूहळू नष्ट होत जातो. आणि त्याच्या आणखी एक पुढची स्टेप, की संसार थोडा सुरळीत झाला. आता सद्गुरूंचं मी त्याला सांगितलं की तू आता प्रवचन ऐकत जा. हो म्हणलं, मी आता जॉईन होत जाईल, प्रवचन ऐकत जाईल, मी तुमचं व्हिडिओ ऐकतो म्हणा. आणि मग अज्ञान हळूहळू नष्ट होत जाईल त्याच्यामुळे. आणि अज्ञान हळूहळू नष्ट झालं की अज्ञानाचं जे ओझं असतं मनुष्याच्या डोक्यावर ते कमी होत जातं. आणि ते कमी होत गेल्यामुळे त्याला हलकं वाटायला लागतं आणि त्याला शांत वाटायला. बघा शांती कशी येते म्हणली, आपण शांतीकडे जातो की शांती आपल्याकडे. शांती त्याची नारी, शांती त्याचे नाव, ज्याची नारी त्याचे नाव हरी. आणि पूर्ण शांती ज्याला मिळाली तो झाला हरी होणार. हरी म्हणजे काय, आपण हरी कसं होतो, हरी म्हणजे ज्याला पूर्ण असं वाटेल पूर्ण शांती झाली. ओम शांती शांती शांती. ओम आपा शांती, ओम हृदय शांती, विश्वे देवा शांती, ब्रह्म शांती, सर्व शांती सुशांती भवती. काय असं शांती सर्व होता. पण नुसतं मंत्र म्हणून शांती नाही होत. हा मंत्र म्हणतो, भटजी मंत्र म्हणून जातात, थोडा वेळ शांत वाटतं आणि परत अशांती व्हायला लागते. तेव्हा ही येणारी शांती जे अज्ञानाचं जेव्हा सद्गुरूचं ज्ञान होतं तेव्हा अज्ञानाचं ओझं निघून जातं. तसं बुद्धीला हलकं वाटायला लागतं. आणि मग जी शांती येते म्हणले, आता बरोबर म्हणले त्या शांती, ओम शांती या बंगल्याच्या जवळ आलोय. अजून बंगल्यात आपण प्रवेश केला नाही, पण बंगला दिसायला लागला. ओम शांती शांती लिहिलेलं आहे म्हणले, आणि त्याच्या जवळ आलोय आपण. आणि मग त्याच्या अंतर्मनात म्हणले साठलेली दुष्कर्माची ओझी त्याला जाणवायला लागतात. बापरे, एवढं ओझं दुष्कर्माचं, एवढं दुष्कर्म आपण केलं त्याचं ओझं जाणवायला लागतं. आणि त्याला खूप त्रास होतो. आणि तो त्रास असह्य झाल्यावर तो सद्गुरूच्या चरणी ते दुष्कर्म, ते सगळं ओझं तो टाकायला लागतो. तेव्हा सद्गुरू हे नको मला, हा तुला पश्चाताप झाला, ठीक आहे, हे जास्त हे नाही करायचं, हे तुझं तू काढून टाक लवकरात लवकर. त्याला पण पश्चाताप झाला तो, नाही तर सद्गुरू त्याला चांगलं त्याची म्हणजे हजामत करतो. याला पश्चाताप नाही होत ना, त्याची मग हजामत करतो आणि त्याला चांगला रगडतात. आणि जोपर्यंत पश्चाताप होत नाही, तो पश्चाताप महत्वाचा आहे. नाही तर तू तुझ्या डोक्यात ते घेऊन ठेवशील ओझी, मग तू शांतीचा बंगला दूर राहील. काय तुला तो बंगला कधी मिळणार नाही. दुष्कर्माची ओझी नष्ट होतात आणि त्याला अधिकाधिक शांतीचा अनुभव यायला लागतो. त्यानंतर सद्गुरू जाणतात की पश्चातापामुळे त्याच्या अंतःकरणाची आता शुद्धी झाली. अंतःकरण शुद्ध, मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व शुद्ध झालं.
तेव्हा मग त्याला सद्गुरु कार्यात त्याच्या गुणाप्रमाणे सेवा करण्यासाठी त्याला श्रीहरीच्या गुणगायनाची संधी देतात, साधन देतात. हल्ली तर सद्गुरु तो आला की त्याला चरणी आला की त्याला साधन देऊनच टाक, म्हणजे तू असा शुद्ध होशील मग साधन देऊ. त्याच्यापेक्षा साधन घे आधी, त्या साधनाने तू जास्त शुद्ध व्हायला लागशील. म्हणजे त्या साधनाद्वारे म्हणजे तू अनन्य भावाने एक निष्ठेने सद्गुरु भक्ती करत राहशील. सद्गुरु भक्ती तू करतो, मग सद्गुरूंना प्रसन्न झालेलं बघतो. आणि जेव्हा सद्गुरूंना प्रसन्न झालेलं बघतो तेव्हा म्हणजे त्याच्या ठिकाणी शांती अधिकच वाढते, त्याला पूर्ण शांती म्हणतो. अशी शांती वृद्धिंगत होत जात होत 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 एक दिवस त्याला नित्य आणि शाश्वत शांती मिळते. म्हणजे तो त्या शांती नावाच्या बंगल्यामध्ये प्रवेश करतो. काय त्या शांती नावाच्या बंगल्यामध्ये त्या वास्तूमध्ये वास्तुशांती करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात, शांतीची पै शांती निवृत्ती आधारू. ही शांती कशी मिळाली म्हणाले मला, हा या शांतीचा आधार निवृत्तीनाथ महाराज यांच्या हा शांतीचा आधार आहे म्हणा. हो ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला शांती कशी मिळाली? शांतीची पै शांती, शांतीच शांती आहे, निवृत्ती आधारू. आणि या शांतीचा निवृत्तीनाथ सद्गुरु हे आधार आहे म्हणाले. आणि त्यांनी काय केलं म्हणाले, हरिनाम उच्चारू दिदला तेणे. आणि त्यांनी मला हरिनामाचा उच्चार दिला, गुरु मंत्र दिला, आणि म्हणून मला ही शांती मिळाली. समाधी साधन संजीवन नाम, आणि त्याला संजीवन समाधी म्हणतात. म्हणून संजीवन समाधी म्हणजे काय हो, शांती शांती, ओम शांती. आणि या शांतीचं नेहमी राहणं याला काय म्हणतात, संजीवन समाधी. तुम्हाला वाटलं असेल की मग ते असं खड्डा खोदावा लागतो, मग त्याच्यात बसावं लागतो, तसे ज्ञानेश्वर महाराज बसले आणि मग जे संजीवन समाधी आले, असं नाही म्हणा. त्यांची समाधी आधीच होती आणि ते समाधीत आधीच होते म्हणले, संजीवन समाधी. हरिनामाने त्यांची समाधी लागली होती. शांती दया शम सर्वाभूती, आणि त्या शांतीमध्ये ते बसले. ती त्यांची समाधी, संजीवन नावाची समाधी. तेव्हा शांती म्हणले एवढी साधी गोष्ट नाही. असा हा भक्त ही शांती प्राप्त करून घेतो, कधी न होणारी. म्हणून भगवान सांगतात, कौंतेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यती. अरे तो प्रणश्यती, त्याचा नाश होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तो काय, इज क्लाइम्बिंग द लॅडर एव्हरी टाइम. ह्या लॅडर वरून तो म्हणाले स्वर्ग काय वैकुंठापर्यंत जातो म्हणा. त्याची अशी प्रगती होत जाते, वैकुंठापर्यंत जातो. तेव्हा कौंतेय असं प्रेमळ संबोधन करून भगवान अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, बोध करतात की अर्जुना, मी जे सांगितलं आणि तू जे श्रवण केलं म्हणा, मी सांगितलं हे ज्ञान तू श्रवण केलं, परंतु याचा एवढ्याने भागणार नाही म्हणा. तर याचा तुझ्या ठिकाणी निश्चय झाला पाहिजे म्हणा. प्रतिजानीही कौंतेय प्रतिजानीही, याचा निश्चय कर म्हणा. आणि असा आदेश त्यांनी दिला की असा निश्चय कर. कारण म्हणजे नुसतं ऐकून जाणून त्याचा उपयोग होत नाही. तो ऐकेलही, जाणलेलही, सांगेलही. त्याला सांगितलं की तू आता सांग, काय सांगितलं तर सांगेल, इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे. पण त्याचा आचरणात जेव्हा तो आणतो तिथे गडबड होते. आचरणात आणत नाही, मग आम्ही म्हणतो असं नाही तसं नाही, मग तो काहीतरी म्हणतो, म्हणजे समजावं की याच्या बुद्धीचा अजून निश्चय झालेला नाही. मग याला शांती अजून यायची आहे ना.
निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणून भगवान सांगतात नमे भक्त प्रणश्यती, म्हणले असा जो भक्त आहे माझा त्या भक्ताचं कधीही त्याचं नाश होत नाही, त्याचं कधी पतन होत नाही. आणि हे भगवान का सांगतात? कारण एखादी शंका राहून जाते मनामध्ये, की आधी सांगितलं होतं अपिचेत दुराचारो, मग तो दुराचारी आहे हे एखाद्याच्या मनात राहून जाईल. ते दुराचारी असून तो, मग त्या दुराचाराचं काय झालं? किंवा दुराचारी तर त्याचं थोडं पतन व्हायला पाहिजे होतं, असं एखाद्या वेळेला त्याच्या मनात येईल. म्हणून भगवान सांगतात की तो दुराचारी भक्त आहे, पण त्याच्या बाबतीत सांगितलेले हे सांगितलेलं आहे, दुराचार्या भक्ताच्या बाबतीत हे सांगितलं की तो कधी नष्ट होत, किंवा तो दुराचारी होता त्या पापाचं फळ म्हणून त्याचे पतन तर न होत नसेल अशी शंका येईल. तो दुसऱ्या हीन योनीत तर जात नसेल अशी शंका जर कुणाच्या मनात आली तर त्याचं उत्तर म्हणून भगवंत सांगतात की हे कौंतेय त्याची पतन उत्तर होत नाहीच, असं स्पष्टपणे जोरदारपणे सांगतात. त्याचं पतन तर नष्ट होत नाहीच, उलट तो अनन्य भावाने भक्तीत अधिकाधिक रत झाल्यामुळे, अधिकाधिक तो भक्ती केल्यामुळे दिवसेंदिवस त्याची प्रगतीच होत राहते, दिवसेंदिवस प्रगती होत नाही. आमचे महाराज म्हणतात जे सद्गुरूशी शरण गेले त्यांचे प्रारब्ध ठरविले, मानवी आपुले सवभक्त. आपल्या भक्तांचं प्रारब्ध स्वतः भगवान स्वतः सद्गुरू ठरवतात, आणि म्हणून त्याचं कधी पतन होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात क्षिप्रम भवते धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांति निगच्छति, कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. श्री गुरुदेव.